नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। महाराष्ट्रामध्ये कोणत्याही व्यक्तीला प्रश्न विचारला, कीर्तन क्षेत्रातील नावाजलेलं एक नाव सांगा, तर कोणत्याही व्यक्तीच्या तोंडामध्ये पहिले येणारे नाव म्हणजे इंदोरीकर महाराज। निवृत्ती महाराज देशमुख हे त्यांचं मूळ नाव, परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख झाली इंदोरीकर या नावाने। इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून विनोदी शैलीतून समाजाचं प्रबोधन केलेलं आहे आणि त्यांनी आपलं आयुष्य जे आहे ते कीर्तन सेवेला वाहिलेलं आहे। अख्खं आयुष्य त्यांनी कीर्तन सेवेमध्ये अर्पण केलेलं आहे। विशेष म्हणजे दिवसातून 4-5 कीर्तन ते पर डे करतात आणि या कीर्तनाचा त्यांच्या शरीरावर, त्यांच्या मानसिकतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम जो आहे तो सध्या झालेला पाहण्यास मिळत आहे आणि याचमुळे इंदोरीकर महाराज यांच्या कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळलेला पाहण्यास मिळत आहे। इंदोरीकर महाराज हे एका गंभीर आजाराशी झुंजत आहेत। आणि ही जी माहिती आहे त्यांनी स्वतः एका कीर्तनादरम्यान दिलेली आहे। विशेष म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आपल्या मृत्यूचं कारण हा आजार असणार आहे। त्यांनी कीर्तनामध्ये स्पष्ट प्रेक्षकांना, श्रोत्यांना विनोदी शैलीतून त्यांच्या आजाराचं जे कारण आहे ते सांगितलेलं आहे, परंतु लोकांनी यावर कितपत विश्वास ठेवलेला आहे हे इंदोरीकर महाराजांना अंदाज नसणार, कारण इंदोरीकर महाराज आत्तापर्यंत विनोदी शैलीतून कीर्तन करत आलेले आहेत आणि याच त्यांच्या विनोदी शैलीमुळे त्यांच्या आजाराचं गंभीरपण श्रोत्यांच्या लक्षात आलं असेल की नाही हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। पहा, इंदोरीकर महाराज यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ते एका गंभीर आजाराशी झुंजत आहेत। त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आपल्याला कोणत्याही क्षणी अटॅक येऊ शकतो, कारण त्यांच्या छातीवर जी आहे ती सूज आहे आणि याचमुळे ते कधीही त्यांचं जय हरी विठ्ठल होऊ शकतं असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। दिवसातून 4 ते 5 कीर्तन, रोज प्रवास, या सर्व गोष्टींचा ताण जो आहे तो इंदोरीकर महाराज यांच्या प्रकृतीवर झालेला पाहण्यास मिळत आहे आणि याहीपेक्षा एक महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे इंदोरीकर महाराजांच्या आजाराचं ते कारण सुरू होतं 6 नोव्हेंबर 2025ला। 6 नोव्हेंबर 2025ला असं काय झालं जेणेकरून इंदोरी महाराजांवर हा दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळलेला आहे। 6 नोव्हेंबर 2025ला निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा झालेला आहे आणि याच साखरपुड्यामुळे पहा इंदोरीकर महाराज यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे। आता तुम्ही म्हणाल, इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा झाला ही तर खूप चांगली गोष्ट आहे, मग याचा मानसिक ताण घेण्याची काय गरज? तर ही सर्व पिक्चर्स तुम्ही पाहत आहात। पहा, इंदोरीकर महाराज यांनी नेहमीच आपल्या कीर्तनातून समाजाला मोठ्या प्रमाणात संदेश देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनी वारंवार लोकांना हे देखील संदेश दिलेले आहेत की आपल्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न जे आहे ते साध्यापणाने करा। ज्याची परिस्थिती आहे त्यांनी हे लग्न कशा पद्धतीने करावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे असंही त्यांनी म्हटलेलं होतं, परंतु लोकांनी फक्त त्यांच्या बोलण्याचा एकच बाजू समजून घेतली, दुसऱ्या बाजूचा विचार केला नाही। निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज यांनी आपल्या मुलीचा साखरपुडा मोठ्या उत्साहाने, थाटामाटात, भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा केला। मोठमोठे मान्यवर त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याला उपस्थित होते आणि या सर्व गोष्टींमुळेच त्याचबरोबर पहा, भव्य दिव्य अशा प्रकारचा साखरपुडा आयोजित करण्यात आला। मोठमोठे मान्यवर, शाही साखरपुडा या ठिकाणी पाहण्यास मिळालेला आहे आणि या शाही साखरपुड्यामुळेच इंदोरीकर महाराजांवर मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागलेला आहे। समाजातून त्यांच्यावर या शाही साखरपुड्यामुळे टीका झालेली आहे आणि आत्ता सध्या इंदोरीकर महाराज हॉस्पिटलमध्ये एका गंभीर आजाराशी झुंजत आहेत अशा बातम्या मिळत आहेत। पहा, इंदोरीकर महाराज यांना या साखरपुड्याचा लोकांनी केलेला जो ट्रोल आहे, जे टीका आहे, या टीकेचा
त्यांना मानसिक धक्का जो आहे तो बसलेला आहे आणि या सर्व गोष्टींमुळेच इंदोरीकर महाराज यांच्या छातीवर सूज आल्याची बातमी मिळालेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला अटॅक येण्याची शक्यता आहे. तर मला लोकांना एकच सांगायचं आहे किंवा त्यांच्याशी बोलायचं आहे, ज्याची त्याची परिस्थिती आहे, ज्यांनी त्यांनी किती खर्च करावा, कशा पद्धतीने करावा, कुठे करावा, हा त्याचा पर्सनल वैयक्तिक मुद्दा असतो. पहा, कोणताही व्यक्ती असो आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठीच दिवसरात्र झटत असतो. मग इंदोरीकर महाराज हे काय त्याच्यापेक्षा म्हणजे इंदोरीकर महाराजांनी काही वेगळं केलं आहे का? प्रत्येकाचं स्वप्न असतं आपल्या मुलीचं, आपल्या मुलाचं लग्न जे आहे ते खूप मोठं व्हावं, खूप चांगलं व्हावं आणि इंदोरीकर महाराजांनीही तेच केलं. परंतु लोकांनी त्यांना या गोष्टीमुळे ट्रोल केलं आणि या सर्व गोष्टींचा जो ताण आहे तो इंदोरीकर महाराजांना आलेला आहे. मानसिक त्रास त्यांना झालेला आहे आणि मानसिक त्रासातूनच शारीरिक त्रास त्यांना सुरू झालेला आहे आणि या शारीरिक त्रासामुळेच इंदोरीकर महाराजांना पहा सध्या कीर्तन सेवेपासून दूर जावं लागत आहे. सध्या त्यांनी कीर्तनापासून थोडा ब्रेक घेतलेला आहे. लवकरच ते पुन्हा कीर्तन सेवा सुरू करतील अशी आपण अपेक्षा करूया, ईश्वरचरणी प्रार्थना करूया. इंदोरीकर महाराज पुन्हा एकदा नव्या उत्साहाने, नव्या जोमाने कीर्तन सेवेमध्ये रुजू व्हावेत ही संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे, इच्छा आहे. प्रत्येकजण इंदोरीकर महाराजांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे. लवकरच ते बरे होतील आणि पुन्हा एकदा कीर्तनासाठी उभे राहतील अशी आपण अपेक्षा करूया. या इंदोरीकर महाराजांच्या आजाराचं जे कारण आहे ते मानसिक अगोदर होतं आणि या मानसिक आजाराचा पुढे त्यांच्या प्रकृतीवर, शरीरावर परिणाम झाला आणि त्यांना शारीरिक आजाराशी झुंज द्यावी लागत आहे. त्यामुळे कृपा करून लोकांनी, टीका करणाऱ्यांनी एखादी गोष्ट जर तुम्हाला पटत नसेल, आवडत नसेल तर तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा. आपण पहा, एखाद्या गोष्टीमध्ये आपलं काही घेणं नसतं, देणं नसतं, परंतु त्यामध्ये टीका करतो, त्यावर बोलतो आणि या सर्व गोष्टींचा परिणाम त्या व्यक्तीवर होतो, ज्याच्यावर आपण बोलतो, ज्याच्यावर आपण टीका करतो, तो या गोष्टीचा खूप गंभीरपणे विचार करतो. उदाहरणार्थ या ठिकाणी इंदोरीकर महाराज, आपण सहज बोलून जातो, पण या सहज बोलण्याचा ज्याच्यावर बोलतोय त्यावर काय परिणाम होतो याचा विचार कोणीही करत नाही. इंदोरीकर महाराज यांनी खूप जास्त मोठ्या प्रमाणात मानसिक ताण घेतल्यामुळे त्यांना हा शारीरिक त्रास सुरू झालेला आहे. त्यामुळे कृपा करून कुणावरही बोलताना, टीका करताना विचार करून बोललं पाहिजे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला त्याचा त्रास जो आहे तो झाला नाही पाहिजे.